नागपूर शहरातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील नागरिकांसाठी पंतप्रधान घरकुल योजना 2.0 AHP अंतर्गत मनपातर्फे 518 जणांना सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। यासाठी लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली। नोंदणी प्रक्रिया मंगळवार दुपारी 3 वाजेपासून सुरू होणार असून लाभार्थींना 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे। अर्जदाराची जी पात्रता निकष आहेत ती आपली पंतप्रधान आवास योजनेमधले जे पात्रता निकष आहेत ती असणार आहे। अर्जदार हा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतला रहिवासी असावा, त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावाने देशात कुठेही पक्के घर नसावे आणि उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 3 लाख दिलेली आहे। इतर जे काही नियम आहेत ते सगळे हे पंतप्रधान आवास योजनेमधले जे आपले नियम दिलेले आहेत तेच आपण या प्रोजेक्टसाठी लागू करणार आहोत। तर अशा रीतीने जो एक चांगला असा प्रोजेक्ट ज्याचं कौतुक म्हणजे इव्हन स्टेट पातळीवर जे झालं असा PMAY 1 मधला आपण एक चांगला HP प्रोजेक्ट राबवला, त्याच धर्तीवरती हा त्याच्यापेक्षा इनफॅक्ट थोडा मोठा आणखी असा 518 घरकुलांचा नवीन जो आपला PMAY 2 मधला प्रोजेक्ट आहे तो आपण आता लॉन्च करतो आहोत। म्हणजे त्यातलं आता सांगायचं तसं काहीच राहिलेलं नाही, सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले। किती फ्लॅट्स आपण करणार आहे, कोणत्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे। आणि त्याच्यामुळे मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा एवढंच म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका या नात्याने विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकांचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते। शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे। मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी। कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीची जी गरज आहे ती पूर्ण व्हायसाठी नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम राबवला, मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती माझी आपल्याला आहे की त्या सर्व लोकांच्यापर्यंत ही सगळी योजना आपण ताकदीने आणि सगळ्या सचोटीने, म्हणजे जे ऑलरेडी याच्यात सगळं आपण पूर्ण दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची म्हणजे लपून ठेवलेलं असं काहीही नाही आहे। ते सगळ्याच्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपण पोचवावं, जेणेकरून जे गरजू नागरिक असतील, ज्यांना जसं मगाशी म्हटलं की 3,000 आणि 5,000 रुपये आपण त्यांच्याकडनं नॉन रिफंडेबल घेतो आहे, तर त्याच्यामागे देखील कारण ते आहे की जे त्यात भाग घेऊ शकत असतील, ज्यांना हे माहिती आहे, जे सिरियस असतील, ते सगळे लोक आपल्यापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यात भाग घेऊ शकतील।